व्हेज मोमोज बनवण्याकरिता मी 1 कटोरी पत्ताकोबी घेतलेली आहे। पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेली आहे आणि अर्धा कटोरी मी गाजर घेतलेला आहे, किसलेलं गाजर आहे आणि अर्धा कटोरी शिमला मिरची आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या। जर तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त घ्या। सांबार आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट। तर चला आपण व्हेज मोमोज बनवण्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, 1 छोटा चम्मच। हे बघा इथे आता मी अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे। अर्धा छोटा चम्मच आपण जीरा टाकूया। हिरव्या मिरच्या, जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही इथे कांदा पण बारीक चिरून टाकू शकता आणि बीन्स पण तुम्हाला आवडत असतील तर त्या पण तुम्ही ॲड करू शकता। इथे शिमला मिरची, गाजर, पत्ताकोबी ह्या सर्व भाज्या आपण छान फ्राय करून घेऊया, छान सॉफ्ट होईपर्यंत। ह्या भाज्या शिजवताना तुम्हाला इथे पाणी बिलकुल पण टाकायचे नाही आहे। पाणी न टाकता कंटिन्यू फिरवत राहा, ह्या भाज्या एकदम सॉफ्ट होऊन जातील। गॅसची फ्लेम तुम्ही हायच ठेवा, कंटिन्यू फिरवत राहा। जेव्हा या भाज्या थोड्या सॉफ्ट होतील तेव्हा आपण बाकीचे मसाले इथे ॲड करूया। भाज्या छान शिजलेल्या आहेत, पण भाज्या आपल्याला पूर्णपणे शिजवायच्या नाही आहे, ते अर्ध्या कच्च्याच ठेवायच्या आहेत। आता आपण इथे कोथिंबीर टाकूया आणि बाकीचे मसाले ॲड करूया। चुटकीभर थोडीशी हळद टाकूया आपण इथे आणि थोडंसं मीठ टाकूया टेस्ट अकॉर्डिंग आणि छान मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून देऊया। एकदम रेडी झाला आहे। आता आपण कवरिंग रेडी करूया। कवरिंगकरिता मी 1 कटोरी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे मी चुटकीभर मीठ टाकत आहे, हे बघा। आणि आपण इथे आता थोडं थोडं पाणी टाकून एक घट्ट पीठ मळून घेऊया। हे पीठ मळताना तुम्ही एकदम सॉफ्ट पीठ मळायचं नाही आहे, जसं आपण पोळ्या करण्याकरता पीठ मळतो तसं नाही मळायचं आहे, थोडंसं हार्ड ठेवायचं आहे आपल्याला। बघा थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ मळून झालेलं आहे। आता आपण 10 मिनिटे याला झाकून ठेवूया। झालेलं आहे आपलं पीठ, छान असं सेट झालेलं आहे, हे बघा। आता आपण एक मोठा गोळा घेऊया, बघा अशा प्रकारे थोडंसं पीठ लावून घेऊया आणि छान मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे। बघा पोळी तुम्ही मीडियम साईजचीच ठेवा, एकदम पातळही नको आणि एकदम जाडही नको। बघा मोठी अशी पोळी लाटून घ्यायची आहे अशा प्रकारे। बघा लवकरात लवकर आपले मोमोज कसे होतील याची एक ट्रिक आहे ही, की एक एक मोमोज न करता आपण एका वेळेस 4 मोमोज करूया। हे बघा अशा प्रकारे आपल्याकडे कोणतीही वाटी जर असेल तर तुम्ही अशा प्रकारे हे बघा अशा आपण वाटीने पुऱ्या करून घेऊया, बाकीच्या साइड्स काढून घेऊया। हे बघा एका वेळेस आपले 4 मोमोज रेडी झाले। तर आता आपल्याला काय करायचं आहे, या 3 पुऱ्या आपण थोडं साईडला ठेवूया। हे बघा आता आपलं हे जे मिश्रण होतं ते आपण इथे असं ठेवूया आणि अशा प्रकारे हातावर पकडून हे बघा अशा प्रकारे सेट करायचं आहे। हे बघा अशा प्रकारे आपण मोमोज सर्व रेडी करून घेऊया। मी तुम्हाला आणखी एक रेडी करून दाखवते। तुम्ही एक एक पुऱ्या करत बसा तर तुम्हाला जास्त वेळ लागेल। जर तुम्ही एक अशी मोठी पोळी लाटून अशी एका वेळेस 3 ते 4 तुम्ही मोमोज रेडी करू शकता। तुमच्याकडे कोणत्याही साईजची वाटी असेल त्या वाटीच्या सहाय्याने तुम्ही
पुऱ्या करून घ्या. आणि अशा प्रकारे एका वेळेस बघा फटाफट कसे आपले मोमोज रेडी होत आहेत. अशा प्रकारे सर्व मोमोज तुम्ही सर्व मोमोज मी अशा प्रकारे रेडी करून घेतलेले आहेत. आणि हे इडली पात्र आहे. या इडली पात्राला मी छान असं तेल लावून घेतलेलं आहे. आता आपले मोमोज आपण इथे ठेवूया. हे बघा अशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे हे मोमोज खाण्यास खूप टेस्टी आहेत आणि हेल्दी सुद्धा आहेत, कारण आपण इथे सर्व भाज्या टाकलेल्या आहेत. त्यामुळे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. पात्रामध्ये आता थोडं पाणी गरम करण्याकरता ठेवलं होतं. पाणी आपलं छान उकळलेलं आहे. आता आपण आपल्या मोमोजला छान असं स्टीम करून घेऊया 10 ते 15 मिनटं. गॅसची फ्लेम तुम्ही हाय झालेले आहेत. आपण बघूया की आपले मोमोज तयार झाले आहेत की नाही. तर हे बघा आपले मोमोज एकदम रेडी आहेत. हे बघा गरमागरम. तर चला आता आपण गॅस बंद करूया आणि आपले मोमोज सर्व करूया. तर हे बघा व्हेज मोमोज रेडी आहेत. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय.